रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा प्रश्न पडतो ना. चला तर मग आज बनवूया जरा हटके, पौष्टिक पण टेस्टी असा पदार्थ. तर त्यासाठी इथे मी 3 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून थोडासा ओवा क्रश करून टाकायचा आहे. त्याचबरोबर आपण इथे कसुरी मेथी पण क्रश करून घालणार आहोत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकदा हे छान मिक्स झालं की लगेचच आपण त्याच्यामध्ये कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तूप घालताना एकदम सगळं तूप घालायचं नाही, तर थोडं थोडं करूनच आपण याच्यामध्ये तूप घालायचं आहे. एकदा अंदाज घेऊन पुन्हा आपण राहिलेलं तूप घालून घ्यायचं आहे बघा. आणि आता हे पुन्हा आपण हाताने मिक्स करून घ्या. हे बघा, या पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. जेव्हा गोळा तयार होईल तेव्हा समजायचं की आपण घातलेलं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता पाणी घालून त्याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. या गोळ्याला नंतर आपण वरतून थोडंसं तूप लावून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. पुन्हा 10-15 मिनिटानंतर आपण हे व्यवस्थित मळून घेऊया. आता पुरी लाटण्यासाठी जेवढा आपण गोळा घेतो तेवढेच ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवायचे आहेत. बघा, या पद्धतीने सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया. आता इथे मी हिरवे मूग साधारण 6 ते 7 तास भिजत घालून ठेवलेले होते आणि वाटीभर मठ पण मी असेच भिजवून घेतलेले आहेत 6 ते 7 तास. आता हे दोन्ही आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया आणि मिक्सरमध्ये ह्याचं छान वाटण करून घेऊया. हिरवे मूग आणि मठ वाटतानाच आपण ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर साधारण अर्धा इंच आल्याचा तुकडा पण मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि बघा, ह्या पद्धतीने साधारण जाडसर भरड मी ह्याची तयार करून घेतलेली आहे. तर सर्व वाटण आपलं इथे तयार करून झालेलं आहे. आता पुढची प्रोसिजर, एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात सुरुवातीला अर्धा चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, त्यानंतर हिंग, हळद घालून घेतलेली आहे. आणि आपण केलेलं वाटण आता आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये छान परतून घ्यायचं आहे. हे वाटण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. मध्येच त्याच्यामध्ये मी 1 चमचा किंवा आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर धने पावडर इथे मी ॲड केलेली आहे. आणि आता हे मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत आपण याला छान परतून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 10 मिनटं तरी हे परतून घ्यावं लागणार आहे. मध्ये परतत असतानाच मी ह्याच्यामध्ये अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे. या ठिकाणी लिंबाच्या ऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरीही चालेल. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान परतून घेतलेलं आहे. त्यानंतर चाट मसाला मी ॲड केलेला आहे ह्याच्यामध्ये. आता पुन्हा एकदा आपण हे छान परतून घेऊया. तर बघा, हे सारण आपलं या पद्धतीने अगदी मोकळं सुटसुटीत झालं पाहिजे. आता आपण हे थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण केलेले जे छोटे छोटे गोळे आहेत त्याची पारी करून त्यामध्ये हे सारण भरायचं आहे आणि पूर्ण बंद करून कचोरी टाईप आपण अगदी हलक्या हाताने याला लाटायचं आहे. पारी बंद करताना व्यवस्थित बंद करायची आहे, म्हणजे तळताना ह्यातलं सारण बाहेर येणार नाही. बघा, या पद्धतीने मी सर्व पुऱ्या किंवा कचोऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. साईड बाय साईड मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेलाचं टेम्परेचर जे आहे ते खूप जास्त गरम किंवा कोमट नसावं. मध्यम ठेवून त्याच्यावर आपण अगदी मंद आचेवर ह्या पुऱ्या किंवा कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा, या पद्धतीने आता मी सर्व पुऱ्या याच पद्धतीने तळून घेणार आहे. जास्त गरम तेल असेल तर पुरी वरच्यावर फक्त तळली जाते, आतमध्ये मात्र तशीच राहील. तर ही काळजी घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने मी सर्व कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत. कलर पण किती सुंदर आला आहे बघा, आणि टेस्ट पण नक्कीच तेवढीच छान असणार आहे. बघा, अगदी खुटखुटीत खुसखुशीत आपली मठ आणि मुगाची कचोरी किंवा पुरी तयार झाली आहे. सारण पण तुम्ही बघू शकता, आतपर्यंत फुल भरलेलं सारण आहे. याच्यावर आपण चिंच आणि खजुराची चटणी घालूनही खाऊ शकतो किंवा तुम्हाला आवडत असल्यास कोणत्याही सॉसबरोबर किंवा अगदी दह्याबरोबर सुद्धा तुम्ही ही कचोरी खाऊ शकतात. खरं तर रेसिपी नेहमीचीच आहे, फक्त थोडासा बदल करून ते आपण अजून चविष्ट आणि पौष्टिक बनवलेली आहे. तर नक्की या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय बाय.